या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे सह आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या आदेशान्वये व निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक पुणे विभाग पुणे यांचे पथक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हद्दीत अवैध दारू वाहतूक व विक्रीच्या अनुषंगाने गस्त घालत असताना खात्रीलायक बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुठी वारदवाडी गावच्या हद्दीत बार्शी परांडा रोडच्या नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत वारवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक तसेच खरेदी विक्री करण्यासाठी 2 इसम त्यांच्या 4 चाकी वाहनातून येणार आहेत। बातमी मिळताच सदर बातमीच्या अनुषंगाने कार्यालयाकडील स्टाफ आणि 2 पंचांसमक्ष गुठी वारदवाडी गावच्या हद्दीतील बार्शी परांडा रोडच्या नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत सापळा रचला असता सदर ठिकाणी ह्युंदाई कंपनीची क्रेटा 4 चाकी वाहन क्रमांक MH12PH4953 आणि त्यापाठोपाठ महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ 4 चाकी वाहन क्रमांक MH45N1141 हे वाहन येऊन थांबले। त्यानंतर सदर दोन्ही वाहनांमधील इसम ह्युंदाई कंपनीची क्रेटा वाहनातील मद्याचे बॉक्स महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ वाहनामध्ये भरत असताना छापा मारून गोवा राज्य निर्मित आणि विक्रीस परवानगी असलेल्या रॉयल इम्पॅक्ट ग्रेन विस्की 750 मिली क्षमतेच्या 792 सीलबंद बाटल्या व 2 वाहने ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासणी केली असता सदर घरात आरोपीने दिलेल्या माहितीनुसार येणेगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील आरोपीच्या राहत्या घरी जाऊन घराची दारूबंदी कायद्याअंतर्गत तपासणी केली असता घरामध्ये एकूण 7 बॉक्स मध्ये गोवा राज्य निर्मित आणि विक्रीस परवानगी असलेल्या रॉयल इम्पॅक्ट ग्रेन ब्ल्यू विस्कीची 750 मिली क्षमतेच्या 84 सीलबंद बाटल्या, मॅकडोवेल नंबर 1 विस्की 1050, रॉयल चॅलेंज विस्की 510, इम्पेरियल ब्ल्यू विस्की 90, रॉयल स्टॅग विस्की 50 मद्याच्या बाटल्यांवरील बनावट बुचे एकूण 1700 नग व मॅकडोवेल नंबर विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 100 रिकाम्या बाटल्या मिळून आल्या। दोन्ही इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 या अंतर्गत कलम 65 अ.इ. 81 83 90 103 108 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्ह्यात एकूण 27,99,420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर प्रकरणी बालाजी वामन वाघमारे वय 40 वर्ष राहणार शिरसगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव, प्रभाकर गोकुळ नाईक नवरे वय 37 राहणार येणेगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 अ.इ. 81 83 90 103 108 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।